संतांची, देवदेवतांची भूमी. महाराष्ट्रावर जे संस्कार घडले होते ते संतांच्या विचारांचे, आचारांचे हे तर होतेच, पण निसर्गानेही महाराष्ट्राला भरभरून दिले. नदी नाले तुडुंब भरून वाहत होते, वृक्षवेली आनंदाने डोलत होत्या आणि या साऱ्यांचे संरक्षण करायला निसर्गाने एका बाजूने ताठ मनेने सह्याद्रीला उभे करून ठेवले होते व दुसऱ्या बाजूने खळाळत राहणारा समुद्र. पण हाय रे देवा, काय तो दैव दुर्विलास. अशा या सर्व गुण संपन्न महाराष्ट्राला कोणाची तरी नजर लागली. अफगाणिस्तानावरून आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने विजयनगरच्या साम्राज्यावर आक्रमण करून ते नेस्तनाबूत केले आणि आपली सत्ता स्थापन करून प्रजेवर 500 वर्ष भयंकर जुलूम केले. आणि या जुलमाच्या सत्तेचे लोण जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा येथील मराठ्यांच्या लक्ष्मीवर, इथल्या प्राचीन मंदिरांवर त्यांची नजर पडली आणि ती उद्ध्वस्त करीत असतानाच इथल्या बायकां मुलांवर, इथल्या इतर रयतेवर ते अत्याचार करू लागले. मराठ्यांची बुद्धी मराठ्यांची बुद्धी आणि तलवार या सुलतानाच्या अत्याचारात तर हरवूनच गेली होती, पण ज्ञानेश्वरी अज्ञानाच्या अंधारात गायब झाली होती. या जीवघेण्या अत्याचाराच्या यमयातनातून सोडविण्यासाठी हाक तरी कोणाला मारायची? हाक ऐकायला देवळात देव तरी कुठे उरले होते? अशाच अंधाऱ्या युगात पैठणातील एक नाथ मराठ्यांच्या देवारातील आणि त्या रयतेच्या अंतकरणातील विवेक शक्तीला ओरडून आर्जवित होता. दार उघड बाया, दार उघड. महाराष्ट्र धर्म रक्षिके बळे दार उघड, दार उघड, दार उघड. काजून गेलो तार सांग भवानी तुझ विना कोण असे आधार. दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया. महिषासुर मर्दिनी आई तूच महाकाली, तूच चंडिका, तू जगदंबा, तू शेणावाली. शोधू कुठे वर कसा पुरा मी लाख तुझे अवतार, लाख तुझे अवतार. दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया. दिन तुम्हाची माता सशी असुराचा तू काळ, असुराचा तू काळ, असुराचा तू काळ.
तुझे हे बाळ चमत्कार तू दाखव कर गे यवनाचा संहार चमत्कार तू दाखव कर गे यवनाचा संहार दारू घडवया 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 निजलीस आई आज कुठे तू कशी तुला जागवू स्वातंत्र्याची कहाण माझी सांग कशी भागवू स्वातंत्र्याचे अमृत देईन नसे मागणे फार स्वातंत्र्याचे अमृत देईन नसे मागणे फार नसे मागणे फार दारू घडवया 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 आई जगदंबे भवानी माते हे रेणुका माते कालिका माते हे शांता दुर्गे रणचंडी के तू हे माता दी तू हे महालक्ष्मी हे मासाई हे अष्टभुजा तू हे एकविधा तू हे तेलंग लक्ष्मी पंढरपूर वासिनी हे सप्तशृंगी तू हे माता दी तू हे दारू घडवया 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 दार उघडलं. एक तेजपुंज व्यक्तिमत्व, सकल सौभाग्य जिजाबाईंच्या रूपाने प्रकट झालं. वज्रचूडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ साहेबांचा जिजाऊ साहेबांचा सिंदखेडच्या राजे लखुजी जाधवरावांची प्रसन्न रूपाची ही लेक शहाजी राजांची पत्नी बनून सोन्याच्या पावलांनी भोसल्यांच्या घरी आली. मोगलांच्या होणाऱ्या अत्याचारामुळे जिवंतपणी मरण भोगणाऱ्या रयतेसाठी त्या गुलामगिरी विरुद्ध बंड पुकारून आपले हिंदवी स्वराज्य निर्माण करावे या एकाच ध्येयाने पछाडलेल्या त्या रणचंडिकेची आर्त स्वात कुठेतरी अस्तित्वात असलेल्या त्या परमेश्वराने ऐकली आणि शालिवाहन शकाच्या 1591 वर्षी शुक्ल नाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन वद्य तृतीयेला 5 ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना दिनांक 19 फेब्रुवारी 1620 रोजी जिजाऊ मातेंच्या पोटी शिवनेरीवर पुत्र रत्न जन्माला आले आणि त्याचे नाव ठेवले शिवाजी.
जिजाऊ मातेच्या मनातील हिंदवी स्वराज्याचे संस्कार गर्भातच झालेल्या शिवाजी राजांवर धार्मिक आणि पारंपरिक संस्कार शिवनेरीवर होतच होते, पण सर्वात मोठे संस्कार करीत होता तो प्रचंड सह्याद्री. रयतेवरच्या अत्याचारांनी आणि अपमानाने पेटून उठलेल्या त्या जिजाऊ मातेंचे संस्कार, स्वराज्याचे संस्कार, आणि त्यातूनच प्रेरित होऊन सुलतानाच्या बेबंदशाहीला भिडलेल्या मावळी रयतेने स्वराज्याचा एकच ध्यास घेऊन रायरेश्वरी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मी शिवाजी शहाजीराजे भोसले माझ्या या सवंगडांसोबत शपथ घेत आहोत की अत्याचाराने पिटलेल्या या पवित्र भूमीवर एक सुराज्य निर्माण व्हावे. या एकाच ध्येयाने पछाडलेल्या आम्ही स्वराज्याची शपथ घेत आहोत. संकल्प तडीस नेण्यास तू समर्थ आहेस. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हर 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 महादेव. हर 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 महादेव. सर्वांना एकच ध्यास लागला, स्वराज्याचा, सुराज्याचा. आणि त्याचे पहिले पाऊल पडलेच. कानत खोऱ्यात असलेल्या तोरणागडावर स्वराज्याचा झेंडा फडकविण्यासाठी सुलतान शाहीचे 350 वर्षांचे वारूळ फोडून, जळमट झाडून, पायातील साखळदंड तोडून हा शिवाजी नावाचा ऐरावत चित्कार फोडत आपल्या मावळ्यांचं बाहेर पडला. तो तोरणागडावर स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठीच. आणि 350 वर्षांच्या कालरात्रीनंतर पहिला उषक काल तोरणावर झाला. गडावर स्वराज्याचा झेंडा लागला. तुला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठिला मला देखील शस्त्र देशांना हाती धरावी तुतारे रुपणारणी तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई सदा संकटी
अवघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वराज तोरण चढे गंधकी गोपाळे अवघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे शुभघडीला शुभमुक्ती सनई सांगे शकुनवंती शुभघडीला जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी घुमटवाणी घुमटवाणी शुभघडीला शुभमुहूर्ते सनई सांगे शकुनवंती शुभघडीला मधुरूप है सैयादी के चढ़े सैयादी के चढ़े महत्वाकांक्षेने एकदम झेप घेतली. त्या उर्मीनेच नवा बालजोर किल्ला राजगड बांधला गेला व तोच स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित झाला. महत्वाकांक्षेला विश्रांती माहीतच नव्हती. नव्या स्वराज्याचे बळ वाढविण्यासाठी सर्वस्व पणाला लावून राजे आणि त्यांचे जीवलग झटत होते. शिवाजी राजांनी मांडलेल्या या धामधुमीच्या खबरा सगळ्या मुघल साम्राज्यात वेगाने पसरल्या. त्या साम्राज्याविरुद्ध एक कोवळा पोरगा बंड करतोय, कुणाचा विश्वासच बसेना. 350 वर्ष सुलतानाच्या क्रूर अत्याचाराखाली विना तक्रार म्हणणाऱ्या मराठ्यांना कळून चुकले होते की आपण मेंढरे नाही, वाघ आहोत. या स्वराज्याच्या शौर्याच्या बातम्या ऐकून बादशाह अली आदिलशाह आणि आई बडी बेगम साहेब हे संतापून त्यांनी अफजल खान नावाच्या अचाट ताकदीच्या आणि पिसाट क्रूरतेच्या एका पौलादी पुरुषास राजेंना ठार करण्यासाठी पाठवले. राजेंचे वडील महाराज शहाजी राजे यांची याच खानाने धिंड काढली होती. त्याचे दुःख उराशी बांधून राहिलेल्या आपली आई जिजाबाई यांचे पायाशी त्या खानाचा खात्मा करून ठेवायचे या एकाच ध्येयाने राजे निघाले. ते थेट गनिमी कावा करून खानाच्या भेटीला. याच वेळेस राजगडावर त्यांची पत्नी सईबाई राणी मृत्यूशय्येवर होत्या. त्यांचा तो अखेरचा प्रवास राजांना दिसत असूनही मन कठोर करून राजे निघाले ते खानाला नेस्तानाबूतच करण्यासाठी. आओ शिवा आओ गले मिल जाओ. केवढे हे शौर्य. पण इकडे अस्वस्थ झालेले मुघलांचे साम्राज्य राजेंना क्षणाची विश्रांती घेऊ देत नव्हते. राजे पन्हाळगडावर होते
आणि त्याच वेळेस सिद्धी जोहारने पन्हाळगड वेढून काढला. त्यांना पन्हाळगडावरून निसटता येत नव्हते. त्यांनी गनिमी कालवा करीत त्यांची हुबेहूब प्रतिकृती असलेल्या शिवकाशीतल्या काळजावर दगड ठेवून शिवाजी बनवून शरणागती पत्करतोय असे भासवून सिद्धी जोहरकडे पाठविले आणि स्वतः बाजीप्रभू देशपांडे बरोबर विशाळगडी जाण्यासाठी कूच केले. प्रचंड पाऊस कोसळत होता. रात्रीच्या अंधारात सर्वजण आपल्या प्राणाची पर्वा न करता विशाळगड गाठण्यासाठी धावत होते. पण इकडे जोहारच्या माणसांनी शिवकाशीतना ओळखले आणि खऱ्या राजांचा पाठलाग सुरू केला. तोपर्यंत सारे मराठे गोडकिंडपर्यंत पोहोचले होते. विशाळगड फक्त 4 कोस होता. बाजींनी राजेंना विशाळगडाकडे जाण्यास सांगितले, पण राजे तयार होईना. आपण घोडकिंडीपर्यंत आहोत. थोड्याच वेळात विशाळगडी पोहोचू. हो राजे, परंतु आपण नाही, फक्त तुम्ही राजे. म्हणजे राजे, गनिमाचं पाठीवर आहे. कोणत्या क्षणी तो आपला गाठू शकतो. हो, आम्हाला ते माहित आहे. म्हणूनच आपण सर्वजण त्वरेने गड गाठायला हवाय. नाही राजे नाही, तुम्ही काही मावळे घेऊन निघा. आम्ही खिंड राजू. अहो बाजी, हे कसं शक्य आहे? आपल्याकडे फक्त 300ची फौज आणि गनिमाकडे 10,000ची फौज. नाही बाजी नाही, आम्ही तुम्हाला हा धोका पत्करू देणार नाही. मुजरा राजा मुजरा, गनिम जवळ आला. बघा राजे, निघा लवकर. आम्ही खिंड लढवतो. तुम्ही निघा राजे. राग गेले ते काय की, पण राखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. जा राजे जा. नाही बाजी नाही, आम्ही तुम्हाला अशा परिस्थितीत सोडून जाऊ शकत नाही. राजे लवकर निघा. गनिम जवळ येऊन ठेपलाय. तुम्ही निश्चिंत मनाने जा. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हा बाजी ही खिंड लढे. जा राजे जा. आधी सांभाळा. आणि राजे, विशाळगडावर पोहोचल्यावर 3 तोफांचे आवाज द्या. तोवर हा बाजी प्राणपणाने लढे. बाजी बाजी आवाज माझा गडावर तो न करता स्वराज्यासाठी फक्त राजांना साथ द्यायची या एकाच प्रेरणेने पेटून उठलेले मावळे लढत होते. आणि याच वेळेस व्यापार करण्यासाठी आणि नंतर आपले बस्तान इथेच मानण्यासाठी आलेल्या इंग्रजांची लबाडी हाणून पाडण्यासाठी आपले सागरी आरमार सक्षम असावे या दृष्टीने राजांनी मालवण येथे सिंधुदुर्ग नावाचा एक प्रचंड जलदुर्ग उभारला. सोने, चांदी, हिरे, माणके यांनी समृद्ध असलेल्या औरंगजेबाच्या सुरतेवर राजांनी आक्रमण करून सुरत लुटली आणि प्रचंड धन घेऊनच ते माघारी फिरले. आणि इकडे दिल्लीला औरंगजेबाला राजांनी घातलेला या धुमाकुळाच्या खबरा मिळतच होत्या. आपला मामा शाहिस्तेखानाची छाटलेली बोटे, लुटलेली सुरत या खबरांनी संतापलेल्या औरंगजेबाने अत्यंत शूर आणि
दिल्ली दरबाराची अतिशय इमानाने चाकरी करणाऱ्या रजपूत मिर्झा राजाची मराठी राज्यात घुसून मराठ्यांच्या संसार सकट सर्वस्वाची दाणादाण उडवण्यासाठी नेमणूक केली. मराठी संसार आणि स्वराज्य उद्ध्वस्त करीत मिर्झा राजे मराठ्यांचे कर्तृत्वच उधळीत होते आणि इकडे दिलेर खान पुरंदर किल्ल्याचा वेढा घालून राहिला होता. किल्ल्यावर मुरारबाजी देशपांडे फक्त 700 मावळ्यांसह दिलेर खानाच्या 5000 सैन्यावर तुटून पडत असतानाच ते धारातीर्थ पडले. प्रचंड नाश आणि मुघलांचे अफाट विध्वंसक सामर्थ्य पाहून राजांनी माघार घेतली आणि मिर्झा राजेंबरोबर स्वराज्याचे 23 किल्ले देण्याबाबत तह केला. हाच तो पुरंदरचा तह. मिर्झा राजेंनी राजांना दिल्लीला औरंगजेबास भेट देण्याचा आग्रह केला. राजांनी त्यास विरोध दर्शविला, पण मिर्झा राजेंनी राजांच्या केसालाही धक्का लागणार नाही असे वचन दिल्यानेच आग्र्यात जाण्यास तयार झाले. राजे आग्र्यात पोहोचेपर्यंत त्यांचा करता येईल तेवढा अपमान करून औरंगजेबाने दुसऱ्या दिवशी राजेंना दरबारात आणण्याचे आदेश दिले आणि तेथेही भर दरबारात आपला होत असलेला अपमान पाहून राजे खूप संतापले. राजाजी कुर्निश कीजिए, राजाजी दरबारी रिवाज है. शिवाजी महाराजांची गर्दन केवळ माता आणि मातृभूमी यांच्या समोर झुकते. राम सिंह, तुम्हें अपनी जगह बताओ. जी हुजूर, आइए राजा जी. यहाँ नहीं, इस तरफ आइए. राम सिंह, शांत हो जाइए राजा जी. दरबार में इतनी ऊंची आवाज में बात नहीं कर सकते, सजा हो सकती है. हमसे भी आगे यह कौन खड़ा है? महाराजा जसवंत सिंह. आमच्या मावळ्यांकडून मार खाऊन पाय टाकून पळून गेलेला जसवंत सिंह आणि या दरबारात त्याचा दर्जा आमच्यापेक्षाही मोठा. रामसिंग, आम्हाला हे मंजूर नाही. स्वराज्याचा भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. तुम्हारा यह बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजे अच्छी तरह जानते हैं कि हम कौन है. राम सिंह, माजरा क्या है? कुछ नहीं, थोड़ी नाराजगी. खिल्ला दे दो उन्हें. भेटीला बोलवून भर दरबारात सरेआम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणला आहे. आग्र्यात पोहोचेपर्यंत शेजाऱ्याप्रमाणे इंतजाम आणि आग्र्यात येताच मनसबदाराची वागणूक. बादशाच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असे कोणीही समजू नका. एक वेळ आम्ही मत पत्करू, पण अपमान नाही. शांत शांत हो जाइए राजा जी. आप ये खिल्लत लीजिए. खिल्लत? या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो. बादशाच्या अपमानाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. आपल्या दरबारात येऊन आपल्याला जाब विचारणाऱ्या राजांना औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले. पण असल्या क्रूर औरंगजेबाला शरण न जाणारे ते मराठ्यांचे रक्त खवळून उठले आणि आग्र्याला त्यांचे सोबत आले. सर्व मंडळींची त्यांनी सुटका करून घेतलीच, पण स्वतःही क्रूर कुलाद खानाच्या नजरेतून दिनांक
17 ऑगस्ट 1666 रोजी निसटून दिनांक 12 सप्टेंबर 1666 रोजी राजगडावर दाखलही झाले. स्वराज्यात परतल्यानंतर महाराजांनी पुन्हा नव्याने सुरुवात केली. विजयदुर्ग, कर्णे, सिंधुदुर्ग, खांदेरी, उंदेरी, पद्मदुर्ग वगैरे सागरी किल्ल्यांवर आरमार वाढविले. इकडे संतापलेल्या औरंगजेबाने हिंदू धर्माविरोधी मोहीम सुरू करून वाराणसीच्या काशी विश्वेश्वर, बिंदू माधव, मथुरेतील श्री केशवदेव ही सारी देवळे उद्ध्वस्त केली. राजे खूप अस्वस्थ झाले आणि त्यांना समजून चुकले की मिर्झा राजांशी केलेला पुरंदरचा तह आता मोडून टाकून भवानी तलवार उपसण्याची वेळ आली आहे. आणि त्यांनी पहिला घाव कोंढाण्यावर घालण्याचे योजले. पण लहानपणापासूनच राजेंसोबत सावलीसारख्या राहणाऱ्या तानाजी मालुसरेंनी स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून कोंढाणा गड ताब्यात घेतला. पण स्वतःच्या प्राणाची आहुती देऊनच राजेंना खूप दुःख झाले. गड आला पण माझा सिंह गेला असे उद्गार त्यांचे मुखातून बाहेर पडलेच आणि कोंढाण्याचे नाव त्यांनी सिंहगड असे ठेवले. कोंढाणा पाठोपाठ पुरंदरच्या तहात दिलेल्या गडांवर राजेंनी पुन्हा भगवा फडकविला. रायगडावर यावेळी आलेले एक श्रेष्ठ विद्वान पंडित दादा भट्ट यांनी सारा देश सुलतानी खाली भरडून निघत असताना या शूर, दयाळू, लोकसेवक, न्यायी, उदार, नीतिमान राजा सिंहासन कसे नाही हा विचार राजेंसमोर मांडून त्यांना राज्याभिषेक करून घेण्यास सांगितले. राजांनी लगेच होकार न देता स्वराज्यातील मातब्बर लोकांना बोलावून त्यांच्या होकारानंतरच राज्याभिषेक करता मान्यता दिली. केवढा हा मनाचा मोठेपणा! रायगडावर एकच उत्साहाचे वातावरण तयार झाले. तीस मणाचे
सोन्याचे सिंहासन तयार झाले. रायगडावर अनेक धार्मिक विधी पार पडत होते आणि भरतखंडाच्या इतिहासातील तो अमृताचा क्षण प्रकटला. महाराज राज्यसभेकडे निघाले. धीमी धीमी पावले टाकीत महाराज सिंहासनाकडे जाण्यास निघाले आणि त्यांची नजर त्यांच्या आऊसाहेबांकडे जिजाऊ माऊलीकडे स्थिरावली. आज आऊसाहेब नसत्या तर हे स्वराज्य निर्माण झाले असते. हा आजचा सोन्याचा दिवस आपण पाहिला असता. खरेच होते ते. स्वराज्य उभे करताना अनेक संकटांना सामोरे जाणारे महाराज परत भेटणार की नाही ही चिंता असायचीच. पण उतरत्या वयातही आपल्या एकुलत्या एक शिवबाला त्यांनी कधीही कर्तव्यापासून धाडसापासून परावृत्त केले नाही. आज महाराज छत्रपती होत आहेत, पण त्यांचे वर खरे छत्र धरले गेले ते जिजाऊंच्या संस्कारांचे. आणि म्हणूनच म्हणतात, होती जिजाई म्हणूनच निर्माण झाली शिवराई. औक्षवंत रहा राजे. धाक हा म्लेच्छांना आधार लोकांना स्मरणे तिच्या जगी पुण्य मिळे. शिवरायांची तू शक्ती परात्पर दिव्य रूप जिजा माऊलीचे. सह्याद्रीच्या रांगांवरती होता भिल्लांचा रस्ता. स्वराज्याचे बीज रोले जिने त्या जिजाऊला माझा मानाचा. नृपशाली वाहन शके 1596 आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार पहाटे 5 वाजता मुहूर्ताची घटिका भरली आणि गागा भट्टांनी सूचना करताच महाराज सिंहासनावर आरूढ झाले. गागा भट्टांनी महाराजांवर छत्र धरले आणि एकच जयघोष झाला. सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपती महाराज की जय. राजा शिवछत्रपती महाराज की जय. दिशा धुंद झाल्या. 4 पातशाह्यांशी झुंज देत देत आमचा राजा सार्वभौम छत्रपती झाला. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातील एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू. पुसू पाणीपत पुन्हा लिहा आमचे भारत. व्यास वाल्मिकी येतील धावत. शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी. बोला छत्रपती शिव